मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टला या ठिकाणी जवळपास परीक्षा होऊन 2 महिने होत आलेले आहेत. आज एक महत्त्वपूर्ण नोटीस आलेली आहे. ती नोटीस या ठिकाणी आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना वाहन चालक असेल, लिपिक असेल, शिपाई भरती असेल, तर या भरतीमध्ये कमी मार्क मिळालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना पुढं काय असा प्रश्न पडतो आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी कोणताही वेळ वाया न घालवता अपकमिंग जिल्हा न्यायालय भरतीची जी या ठिकाणी ॲड येणार आहे, तर त्याच्यासाठी आपण तयारी करायची आहे. त्याच्या तयारीसाठी आपल्या या ठिकाणी परिपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहेत, नोट्स आहेत आणि 100 प्रश्नपत्रिका शिपाई आणि लिपिक दोन्हीच्या या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी यामध्ये भेटणार आहेत. तर ही फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला बॅच आपण अवेलेबल करून दिलेली आहे. तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. कशी घ्यायची आहे? 7248930176 या नंबरला फक्त 300 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. सर्व कंटेंट या ठिकाणी भेटून जाईल. सोबतच कामगार विभागाची पण या ठिकाणी बॅच उपलब्ध आहे मित्रांनो, आणि ज्या विद्यार्थ्यांना कामगार विभागाचे स्पेशल कायदे आणि प्रश्नपत्रिका पाहिजेत त्या सुद्धा या ठिकाणी माफक फीमध्ये उपलब्ध आहेत. सोबत आदिवासी चौकीदार पदासाठी सुद्धा या ठिकाणी आपली बॅच अगदी माफक फीमध्ये उपलब्ध आहे. आपण सर्वजण या ठिकाणी चातकासारखी वाट बघतो आहे मित्रांनो. एक अपडेट या ठिकाणी येत आहे. जसं की ही जर आपण अपडेट बघितली आत्ताची रिसेंटली जी अपडेट आलेली आहे, तर ही अपडेट आहे वाहन चालक या पदाची. त्याच्या अगोदर अपडेट बघूया आणि त्यानंतर मग लिपिक आणि शिपाई याचं सध्याचं स्टेटस काय आहे ते पण या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये शेवटी जाणून घेऊया. तर अगोदर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो वाहन चालक या पदाचा फॉर्म भरलेला होता, टोटल जर बघितलं तर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयातून या ठिकाणी 562 होते. त्यानंतर या ठिकाणी नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठ यामधून या ठिकाणी काही विद्यार्थी होते. असे टोटल जर या ठिकाणी बघितले तर टोटल 702 विद्यार्थ्यांची या ठिकाणी काय केलेलं आहे, ड्रायव्हिंगसाठी म्हणजे या ठिकाणी लेखी परीक्षेतून पुढं त्यांना काय केलेलं आहे मित्रांनो, तर स्किल टेस्टसाठी या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेलं आहे. आता त्यांची जी या ठिकाणी ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे, तर ती ड्रायव्हिंग टेस्टचं या ठिकाणी शेड्यूल उपलब्ध झालेलं आहे. इथं जर आपण बघितलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग रिसर्च IDTR MIDC कासारवाडी जुना मुंबई पुणे महामार्ग हॉटेल कालासागर स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ भोसरी पिंपरी चिंचवड या ठिकाणी काय करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर या ठिकाणी ह्या परीक्षेसाठी म्हणजे ड्रायव्हिंग टेस्टसाठी आपण उपलब्ध राहायचं आहे. ड्रायव्हिंग टेस्टसाठी जाताना त्यांनी सांगितलेलं आहे की सोबत तुम्हाला जे तुमचं लेखी परीक्षेमध्ये जे या ठिकाणी प्रवेशपत्र हॉल तिकीट देण्यात आलेलं होतं ते हॉल तिकीट सोबत या ठिकाणी न्यायचं आहे. आणि अजून काय तुम्हाला पाहिजे आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सोबत या ठिकाणी यायचं आहे ड्रायव्हिंग लायसन्स, तुमची ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन्स तुमची न्यायची आहे. सोबत त्याची एक झेरॉक्ससुद्धा सेल्फ अटेस्टेड करून या ठिकाणी तुम्हाला नेणं गरजेचं आहे. जर तुमच्या नावामध्ये बदल असेल, म्हणजे तुमच्या नावामध्ये 10वीच्या नावामध्ये ड्रायव्हिंग लायसन्सवर वेगळं आहे, असं जर या ठिकाणी वेगवेगळं नाव असेल, आधार कार्डवर वेगळं आहे, तर तुम्हाला त्याचं या ठिकाणी काय करायचं आहे, नावात बदल झाल्याचा प्रूफ, मग ते गॅझेट असेल किंवा इतर त्याच्या रिलेटेड कागदपत्र नावात बदल झाल्याचं जे प्रूफ आहे ते तुम्हाला सोबत नेणं गरजेचं आहे. मग टोटल ही जी लिस्ट आहे मित्रांनो, तर टोटल या ठिकाणी 700 जणांची या ठिकाणी लिस्ट असणार आहे. ठीक आहे. मग ड्रायव्हिंग टेस्ट झाल्यानंतर पुढं तुमची या ठिकाणी मुलाखत सुद्धा असणार आहे आणि आपले भरपूर विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो यामध्ये पात्र झालेले आहेत. आनंदाने त्यांनी सांगितलेलं आहे की सर माझं नाव जसं की या ठिकाणी आपण बघू शकता गोपाळ येवतकर आहे आणि आपल्या या नोट्समधून या ठिकाणी काय झाला फायदा झाला आणि माझं काय झालं या ठिकाणी ड्रायव्हिंगच्या या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पुढील टेस्टसाठी मी उत्तीर्ण झालो. तर अशा विद्यार्थ्यांना आपण पुढील मार्गदर्शन मुलाखतीसाठी विशेषतः करत आहे मित्रांनो. जसं की या ठिकाणी प्रमोद भोई यांचा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे की यांना 20 पैकी 16 मार्क म्हणजे चांगले आहेत आणि आपल्या क्लासचा नोट्सचा या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी जर बघितलं तर त्याचा काय झालेला आहे, स्क्रीनशॉट सुद्धा या ठिकाणी पाठवलेला आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर ऋषिकेश गुले यांचा सुद्धा अभिप्राय या ठिकाणी आपण बघू शकता. ओके, त्यांना सुद्धा या ठिकाणी ड्रायव्हिंग भरतीसाठी पात्र झालेले आहेत पुढच्या टेस्टसाठी आणि या ठिकाणी जर आपण बघितलं त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट त्यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे. त्यानंतर हर्षल यांचा सुद्धा या ठिकाणी जगताप यांचा सुद्धा या ठिकाणी अभिप्राय आलेला आहे. असे कित्येक विद्यार्थी आहेत मित्रांनो, भरपूर सारे विद्यार्थी ऑलरेडी आपण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकलेले आहे त्यांचे अभिप्राय, तिथून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तसंच या ठिकाणी आशिष पिंपरे यांचा सुद्धा या ठिकाणी अभिप्राय आलेला आहे आणि त्यांचं सुद्धा मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं, आपल्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांच्या रिझल्टचा स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी पाठवलेला आहे. त्यानंतर इंद्रजित पवार आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालं, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. त्यांनी सुद्धा या ठिकाणी काय पाठवलेलं आहे, त्यांच्या रिझल्टचा स्क्रीनशॉट या ठिकाणी पाठवलेला आहे. आता मुलाखतीला जे कॉमन प्रश्न आहेत ते तर तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणारच आहे. ठीक आहे, कॉमन प्रश्न म्हणजे या ठिकाणी तुमचं नाव काय आहे, तुमचे स्वतःबद्दल या ठिकाणी परिचय द्या. त्यानंतर या ठिकाणी ग्रॅज्युएशन किंवा आतापर्यंत 12वी 10वी 7वी जे पण झालेलं आहे शिक्षण, तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही काय करत होता. ठीक आहे, हे बेसिक प्रश्न तुम्हाला विचारले जातील, परंतु त्यानंतर टेक्निकल काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर त्या सर्व प्रश्नांचं काय केलेलं आहे मित्रांनो, जे जे संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात, ओके, ते सर्व तुम्हाला काय केलेलं आहे मी या ठिकाणी दिलेलं आहे. चालू घडामोडीवरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, टेक्निकलवरती गाड्यांच्या या ठिकाणी बिघाडावरती किंवा अशा काही सिच्युएशन उद्भवल्या
ज्या की तुमच्या गाडीमध्ये या ठिकाणी न्यायमूर्ती बसलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही गाडी चालवत आहात, अशी काही सिच्युएशन उद्भवली, ट्रॅफिक वगैरे जाम झालं आणि त्यावेळेस तुम्ही काय कराल, तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे वगैरे वगैरे, किंवा दंगल चालू असेल, तुमची गाडी या ठिकाणी तिथं ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे, अशा वेळेस काय कराल, काही पण या ठिकाणी किंवा मध्येच या ठिकाणी तुमची गाडी बंद पडली वगैरे, तर त्यावेळेस तुम्ही काय कराल, अशा काही तुमच्या या ठिकाणी प्रश्न विचारून तुमची या ठिकाणी काय केली जाते मित्रांनो, तर या ठिकाणी तुमची थोडक्यामध्ये मेंटॅलिटी विचारात घेतली जाते की ठीक आहे, हा विद्यार्थी लेखी परीक्षेत तर उत्तीर्ण झाला, परंतु याची मानसिकता कशी आहे, हा अशा सिच्युएशनमध्ये, गंभीर सिच्युएशनमध्ये कसा विचार करू शकतो, तत्परता किती आहे, का आहे, सौजन्यता आहे किंवा नाही, तर हे सगळं या ठिकाणी काय केलं जातं, तुमचं तपासणी केली जाते. मग त्यासाठी आपल्याला जर थोडीफार या ठिकाणी अगोदर माहिती असेल की काय कसं प्रश्न विचारले जातील, काय आपण कसं उत्तर दिलं पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी पाहिजे आहे, तर ते सगळं काय केलेलं आहे मित्रांनो, तुम्ही या पद्धतीने मला अभिप्राय पाठवला की तुम्हाला काय करतो आहे, मी या पद्धतीने सर्व या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. त्यामुळं अपकमिंग आता ज्या पद्धतीने ह्या वाहन चालक विद्यार्थ्यांसाठी तर आपलं परिपूर्ण मार्गदर्शन चालूच आहे, परंतु जर या ठिकाणी अपकमिंग आपल्या लिपिक आणि शिपाई भरतीसाठी सुद्धा आपले भरपूर विद्यार्थी असणार आहेत. भरपूर विद्यार्थ्यांना 25, 26, 27, 28, 29 असे मार्क आहेत मित्रांनो. तर ह्याही विद्यार्थ्यांनी नक्की मला अभिप्राय पाठवायचे आहे. ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस आता अपकमिंग स्टेटस का आहे आपण बघूया. जसं की आपण यामध्ये ड्रायव्हिंग पदाचं ज्या पद्धतीने पाहिलं त्या पद्धतीने जर आपण बघितलं मित्रांनो, लिपिकचं सध्या या ठिकाणी आपलं रिझल्ट येण्याची शक्यता आहे, परंतु शिपाई भरतीचं जर या ठिकाणी बघितलं तर शिपाई भरतीचं अजून तरी कोणतीही अपडेट या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. त्यामुळे शिपाई भरतीच्या या ठिकाणी वाट बघण्यात विचार घालवण्यापेक्षा अपकमिंग ज्या पण भरत्या आहेत मित्रांनो, तर त्याचा या ठिकाणी फॉर्म भरत चाला, त्याची तयारी या ठिकाणी तुमची चालू राहू द्या. जर रिझल्ट आला तर पुढं काय तुमचं या ठिकाणी सिलेक्शन वगैरे ती प्रोसेस तर होतच राहतील, त्या प्रोसेसचा आणि याचा काही संबंध नाही. त्यामुळे बाकीच्या परीक्षा जसं की आता कामगार भरती होती, आदिवासी विभाग भरती होती, आता सांगली DCCची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे, फॉर्म भरायला चालू आहे, तर असे या ठिकाणी अपकमिंग तुमची या ठिकाणी तयारी चालू राहू द्या, जेणेकरून आपल्या अभ्यासात कोणताही खंड पडणार नाही. कारण आता परीक्षा होऊन जवळपास 2 महिने होत आहेत, उद्या 2 महिने कंप्लीट होत आहेत, तरीही या ठिकाणी शिपाई भरतीची कुठलीही अपडेट नाही. ओके, लिपिकचा या ठिकाणी आता रिझल्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही कोणत्याही क्षणी लागू शकतो मित्रांनो. त्यामुळे लिपिकचं तर आहे, अपेक्षा आहेत, तिथं काही प्रॉब्लेम वाटत नाही. परंतु शिपाई भरतीचं जर बघितलं तर शिपाई भरतीचं आतापर्यंत काही ना काही अपडेट यायला पाहिजे होतं, त्यामुळे त्याच्याबद्दल थोडीशी या ठिकाणी शंका वाटत आहे. तर आपण आता त्यामध्ये जास्त अडकून न राहता आपला अपकमिंग ज्या पण आता परीक्षा आहेत, सरळ सेवेच्या भरती किंवा इतर ज्यामध्ये आपण पात्र आहात, तर त्याचा अभ्यास आपला कंटिन्यू चालू राहू द्या. आता जिल्हा न्यायालय भरतीसुद्धा बॅच या ठिकाणी लॉन्च झालेली आहे. अगदी माफक फीमध्ये, म्हणजे फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं क्वालिटी कंटेंट त्या रिलेटेड या ठिकाणी भेटणार आहे. सोबत बाकी परीक्षांसाठी सुद्धा आपले कंटेंट उपलब्ध आहे. आदिवासी विभाग असेल, कामगार कायदे असतील, DCC बँक असेल, तर याच नंबरवरती काय करायचं आहे, आपण संपर्क साधायचे 72 48 93 0176, जेणेकरून तुम्हाला बाकी सर्व अपडेट एक्स्ट्रा भेटून जाईल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.